नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। भाजप म्हटले की राष्ट्रवादीचे डोकेदुखी वाढते, त्यामुळे भाजपाचे एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही। त्यांनी लोकसभेत युती धर्म पाळला नाही, आम्ही तेच करणार त्यांनी जे केलं ते, असं वक्तव्य लातूर ग्रामीण भाजपाचे जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं। त्यामुळे आता महायुतीमधील कहल आणखी वाढण्याचे चित्र पाहायला मिळत आहे। भारतीय जनता पक्षाचे एकही मत राष्ट्रवादीला पडणार नाही, असा निर्धार लातूर ग्रामीणचे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष यांनी केलं। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील दरी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा अहमदपूरला आली होती, त्यामध्ये राष्ट्रवादीची आणि भाजप यांच्यातील वाद उफळून निघाल्याला पाहायला मिळालं। अहमदनगरपूर इथे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात। मात्र निधी वाटपात कायमच भाजपाला डावलेल्या गेल्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज आहेत। भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी जाहीर नाराजगी सुद्धा व्यक्त केली आहे। त्यामुळे आता भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे आणि अहमदपूर भाजपाने घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार यांना यावर प्रतिक्रिया द्यावी लागली। त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही कार्यकर्त्यांना याविषयी योग्य ती समजूत काढली जाईल अशी भूमिका घेतली होती। त्यानंतरही भाजपाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मत देणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये दरी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे। तर मित्रांनो, आता भाजपाने ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे। याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।